नमस्कार मित्रांनो वायम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगारांना 2 लाख रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत, त्यांच्या बँक अकाउंटमध्ये कशा ट्रान्सफर होणार आहेत ते बाबत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगारांना कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, त्यानंतर अर्ज कुठे करायचा आहे, अर्ज कसा करायचा आहे याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गृह कर्जावरील रुपये 6 लाख अनुदानपर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा 2 लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। तर आपण यासाठी तुम्हाला कोणकोणते अटी आहेत, कोणकोणते पात्रता आहे ते आपण बघूयात। तर पात्रता काय पहा, राष्ट्रीयकृत बँकेत घेतलेले कर्ज पुरावा असायला पाहिजे, त्यानंतर कर्ज विम्याची पावती असायला पाहिजे, त्यानंतर घर पती पत्नीच्या संयुक्त नावे नोंदणीकृत असल्याचा पुरावा आणि यानंतर 4 आहे ते पुढे। त्या ठिकाणी आपण बघूयात हा फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे आणि फॉर्ममध्ये काय काय लिहायचं आहे आणि कागदपत्र कोणकोणती जोडायची ही सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी 2 लाख रुपये भेटणार आहेत। जरी तुम्ही या ठिकाणी बँकेकडून 6 लाख रुपये कर्ज घेतलं असेल तर त्या 6 लाख कर्जाचे जे व्याज होईल 2 लाख रुपये ते या ठिकाणी दिलं जाणार आहे। किंवा तुम्हाला घर बांधायचं असेल तर या ठिकाणी 2 लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळणार आहे। तुम्ही जरी कर्ज घेतलं नसेल 6 लाख, तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये 2 लाख रुपये तुम्हाला घर बांधण्यासाठी या ठिकाणी मिळणार आहेत। त्यासाठी फॉर्म कसा भरायचा आहे, काय करायचे ही संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा हा फॉर्म आपल्यासमोर ओपन झालेला आहे। हा फॉर्म तुम्हाला कुठे मिळेल, काय मिळेल ही संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पण त्यापूर्वी हा फॉर्म कसा भरायचा आहे, कुठे द्यायचा आहे आणि कागदपत्र कोणकोणती जोडायची याबाबत आपण थोडक्यात माहिती करून घेऊयात। तर हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा अर्ज आहे। तर हा जो आहे ते आर्थिक योजनेचा अर्ज आहे। तुम्हाला अर्ज मिळण्यासाठी, योजनेचा लाभ घेण्यासाठी हा अर्ज आहे। या ठिकाणी तुम्हाला वरच्या साईडला काहीही लिहायचं नाही, तुम्हाला कुठं काय लिहायचं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। त्या ठिकाणी पहा, जे वरच्या साईडला जे लिहायचं आहे या ठिकाणी काही लिहायचं नाही, कारण हे कार्यालयीन उपयोगाचं आहे। या ठिकाणी कार्यालयाचं नाव जिल्हा आहे, आपण लिहायची काही गरज नाही। तर तुम्हाला कुठं लिहायचं आहे, या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगाराचं पूर्ण नाव लिहायचं आहे। त्यानंतर कामगाराच्या वडिलाचं किंवा जर महिला असेल तर त्यांच्या पतीचं नाव लिहायचं आहे किंवा ते झालं। आणि त्यानंतर आडनाव लिहायचं आहे आणि या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा फोटो बांधकाम कामगाराचा चिटकवायचा आहे। त्या झाल्यानंतर या ठिकाणी पहा नोंदणी क्रमांक, तुम्हाला नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। नोंदणी क्रमांक तुमचा स्मार्ट कार्डवरती तुम्ही नोंदणी करते वेळेस तुम्हाला एखादं स्मार्ट कार्ड दिलं असेल नोंदणी केल्यानंतर, ते नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जे स्मार्ट कार्ड मिळतं त्यावर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक मिळून जाईल। ते झालं। या ठिकाणी पहा तुमचा नोंदणी दिनांक कधी, तुमची नोंदणी कधी झाली त्याचा दिनांक, त्याच्यानंतर नूतनीकरण दिनांक हे झालं। त्यानंतर तुम्ही पहा या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला खाली जे आहे त्या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे। या ठिकाणी मित्रांनो तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर जे खाली जे आहे सांगितलं तुम्हाला या ठिकाणी पुरुष आहात का स्त्री आहात आणि विवाहित अविवाहित निवडून घ्यायचं आहे। आणि पुढे जे आहे ते जन्मदिनांक आणि तुमचं वय किती आहे या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला जे आहे ते खाली बँक डिटेल द्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बँक खात्याचा तपशील, तर बँक खात्याचा आपल्याला तपशील त्या ठिकाणी द्यायचा आहे। तर बँक खात्याच्या तपशीलमध्ये तुम्हाला या ठिकाणी बँकेचे नाव, त्यानंतर शाखेचे नाव, त्यानंतर बँक शाखेचा पत्ता आणि IFSC कोड, त्यानंतर खाते क्रमांक, हे झालं बँकेचं तपशील। आता आपल्याला खाली यायचं आहे। आता मला खालील योजनेचा लाभ मिळावा ही विनंती, तुम्हाला या ठिकाणी काय लिहायचं आहे, योजनेचा क्रमांक द्यायचा आहे या ठिकाणी। त्यानंतर तुम्ही लाभाची रक्कम 2 लाख तुमची द्यायची आहे या ठिकाणी। ते झालं। तर मला आर्थिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील प्रपत्र अ व ब मधील विहित कागदपत्रे स्वयंसत्यापित करून सोबत सादर करण्यात यावेत। त्या ठिकाणी पहा आर्थिक योजनेचा लाभकर्ता जोडायचे सक्तीचे कागदपत्र, तुम्हाला हे कागदपत्र जोडणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी पहिल्यांदा काय दिलेलं आहे, 1 नंबरला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र तुम्ही जोडले का, त्या ठिकाणी जोडलेले आहे असं म्हणा, तुम्ही जोडायलाच पाहिजे सहसा। त्यानंतर 2 नंबरला काय आहे, बँकेचे पासबुक जोडले का, तर जोडलेले आहे, होय जोडले आहे करायचं आहे। त्यानंतर रहिवासी पुरावा तुम्ही जोडलाय का, तर रहिवासी पुराव्यामध्ये काय आहे, आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक, त्यानंतर परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याची विद्युत देयक आणि ग्रामपंचायतचा दाखला, यापैकी तुम्ही कुठलंही एक देऊ शकता। तुम्हाला या ठिकाणी ह्यापैकी तुम्ही जर आधार कार्ड असेल तर आधार कार्ड तुम्ही देऊन टाका रहिवासी पुराव्यामध्ये। आता हे झालं। त्या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे। तर आपल्याला या ठिकाणी काय पाहिजे,
की गृह कर्जावरील 2 लक्ष अनुदान, ही जी लाईन आहे ती आपल्या या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या. व्याजाची रक्कम किंवा अथवा 2 लक्ष अनुदान, तुम्हाला 2 लाख रुपये जे आहे ते अनुदान भेटणार आहेत. त्या ठिकाणी पहा तुम्हाला कोणकोणते या ठिकाणी अटी दिलेल्या आहेत तुम्ही साईटला पाहू शकता. राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज घेतलेलेचा पुरावा किंवा कर्ज विम्याची पावती, त्यानंतर पती पत्नीच्या संयुक्त नावे असलेले घर असल्याचा पुरावा राज्यामध्ये, त्यानंतर स्वतःच्या पत्नीच्या नावे घर नसल्याचे हमीपत्र, असं संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी डिटेल तुम्हाला माहिती घ्यायची आहे. आणि संपूर्ण भरलेलं तर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी ठिकाण टाकायचं आहे, दिनांक टाकायचा आहे. त्यानंतर अर्जदाराला सही येत असले सही करा किंवा अंगठा येत असेल तर अंगठा या ठिकाणी करायचा आहे. संपूर्ण भरून तुम्हाला हा फॉर्म महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे ऑफिस आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म जमा करून द्यायचा आहे. त्याला तुमचे जे कागदपत्र जोडायचे आहे ते सांगितले तुम्ही कागदपत्र जोडून घ्यायचे आहेत आणि संपूर्ण कागदपत्र जोडल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म जे आहे ते आपल्याला महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिसला द्यायचा आहे. तिथे दिल्यानंतर तुमचा हा फॉर्म चेकिंग केला जाईल आणि तुमची संपूर्ण माहिती जर बरोबर असेल तर तुमचा हा फॉर्म जो आहे तो अर्ज मंजूर होईल आणि तुमची जी 2 लाख रुपये अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील. तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही माहिती समजली असेल की बांधकाम कामगारांना 2 लाख रुपये अनुदान कसे मिळते आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा असतो, ही संपूर्ण डिटेल तुम्हाला आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलेले आहे. तर मित्रांनो बरेच बांधकाम कामगारांनी सध्या गृहोपयोगी संच जे आहे ते वाटप सुरू झालेलं आहे. तर गृहोपयोगी संचासाठी बरेच बांधकाम कामगारांनी मला कमेंट केली होती की सर आम्ही नूतनीकरण केलेलं नाही आहे तर मग आम्हाला गृहोपयोगी संच भेटतील का, म्हणजे भांडे संच भेटेल का. त्या ठिकाणी पहा मित्रांनो बऱ्याच बांधकाम कामगारांनी ज्यांनी काही नूतनीकरण केलेलं नाही तर त्यांना सांगू इच्छितो की नूतनीकरण न केल्यामुळं तुमचं जी नोंदणी आहे ती ॲक्टिवेट राहणार नाही आणि नोंदणी ॲक्टिवेट नसल्यामुळं तुम्हाला जे आहे ते गृहोपयोगी संचाचा जो आहे तो लाभ मिळणार नाही. कारण का तुमचं ज्यावेळेस गृहोपयोगी संच तुम्हाला दिला जातो त्या ठिकाणी तुमचं जे आहे थंब घेतलं जातं, म्हणजे तुमचं या ठिकाणी जे आहे ते तुमचा अंगठ्याचा ठसा घेतला जातो त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तुमची त्यावेळेस नोंदणी सक्रिय असायला हवी, ॲक्टिव्ह असायला हवी. म्हणजे नूतनीकरण घेणं तुम्हाला गरजेचं आहे. नूतनीकरण करून घ्या आणि नंतर तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते गृहोपयोगी जे तुम्हाला भांडे घ्यायचे आहेत गृहोपयोगी संच भांडे त्यासाठी तुम्ही नंतर अर्ज करा. अगोदर तुम्ही नूतनीकरण करून घ्यायचं पूर्णपणे प्रयत्न करा. नूतनीकरण करून घेऊनच या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते गृहोपयोगी संच भेटणार आहे. तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गृहोपयोगी संच वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच बांधकाम कामगारांना सुद्धा या ठिकाणी जे आहे ते गृहोपयोगी संच भेटलेला आहे. तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल की 2 लाख रुपये अनुदान तुम्हाला बांधकाम कामगारांना कशा प्रकारे मिळतं आणि फॉर्म कसा भरायचा आहे, फॉर्माला कोणकोणते कागदपत्र जोडायचे आहेत ह्याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न चॅनलवरती पहिल्यांदा सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो नक्कीच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.